त्याला संबोधित केलेलं आहे. हरलो नाही, हरणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. महिला विधेयक कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे देशसंबोधन केलंय. नारी शक्तीचा आशीर्वाद भाजपासोबत आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तर हरलो नाही, हरणार नाही हा लढा यापुढे असाच कायम राहील असंही पंतप्रधानांनी विधान केलेलं आहे, विश्वास व्यक्त केलाय. महिला विधेयकावरती मतदान पार पडलं होतं आणि महिला विधेयक हे पारित झालं नाही. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना हे विधान केलंय. महिलांच्या स्वप्नांना विरोधकांनी पायदळी तुडवलेलं आहे. महिला आरक्षण विधेयक कोसळल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी सुद्धा मागितली आहे. महिला आरक्षण विधेयक कोसळल्याबद्दल मोदींनी ही माफी मागितली. सोबतच हरलो नाही, हरणार नाही हा लढा असाच सुरू राहील असंही विधान केलंय. हमारे भरसक प्रयास के बावजूद हम सफल नहीं हो पाए. नारी शक्ति वंदन अधिनियम में संशोधन नहीं हो पाया और मैं इसके लिए सभी माताओं बहनों उनसे मैं क्षमा प्रार्थी हूं. महिला आरक्षण विरोध करके जो पाप विपक्ष ने किया है इसकी उन्हें सजा जरूर मिलेगी. इन दलों ने संविधान निर्माताओं की भावनाओं का भी अपमान किया है और जनता द्वारा इसकी सजा से भी वो बच नहीं पाएंगे. तर विरोधकांनी महिलांना गृहीत धरलेलं आहे. महिला आरक्षण विधेयक पडल्यावर विरोधक आनंदी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल केलाय. और उसके सहयोग के उन सबके व्यवहार की कसक हर नारी के मन में हमेशा रहेगी. देश की नारी जब भी अपने क्षेत्र में इन नेताओं को देखेगी तो वो याद करेगी कि इन्हीं लोगों ने संसद में महिला आरक्षण को रोकने का जश्न मनाया था, खुशियां मनाई थी. तर देशातील महिला विरोधकांना धडा शिकवतील. विरोधकांच्या चुकीला माफी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना खडसावलंय. 21वीं सदी की नारी देश की हर घटना पर नजर रख रही है. वो उनकी मंशा भांप रही है और सच्चाई भी भली भांति जान चुकी है. इसलिए महिला आरक्षण विरोध करके जो पाप विपक्ष ने किया है इसकी उन्हें सजा जरूर मिलेगी. तर घराणेशाहीचे पक्ष महिला आरक्षणाला घाबरलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट आरोप केलेला आहे. तृणमूल, सपा आणि काँग्रेस हे पक्ष महिलांचे अपराधी आहेत असं सुद्धा मोदींनी म्हटलंय. ये कांग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी, डीएमके जैसे दल इस भ्रूण हत्या के गुनहगार हैं. ये देश के संविधान के अपराधी हैं. ये देश की नारी शक्ति के अपराधी हैं. त्यावेळेस देशाला संबोधित करताना घराणेशाहीचे पक्ष महिला आरक्षणाला घाबरलेले आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे. थेट आरोप हा पंतप्रधानांनी केला आहे. नारी शक्ति वंदन अधिनियम के विरोध की एक बड़ी वजह है
इन परिवारवादी पार्टियों का डर, इन्हें डर है अगर महिलाएं सशक्त हो गई तो इन परिवारवादी पार्टियों का नेतृत्व खतरे में पड़ जाएगा। ये कभी नहीं चाहेंगे कि उनके परिवार के बाहर की महिलाएं आगे बढ़े। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट विरोधकांवर आरोप केलेला आहे. महिला आरक्षण विधेयक पारित झालं नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट आरोप केलेला आहे. घराणेशाहीबाबत सुद्धा त्यांनी आरोप केला आहे. तर देशातील महिला माफ करणार नाहीत असंही म्हटलंय. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर जोडलेले आहेत. वर्षा भोसले आणि संध्या सव्हालके या जोडलेल्या आहेत. तुमचं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत. वर्षाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जे भाष्य केलेलं आहे, जे बोललेले आहेत, ते तुम्हाला पटतंय का? वर्षाजी, तुमचा आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संध्याजी, तुम्हाला हे पटतंय का, जे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोललेलं आहे ते तुम्हाला पटतंय? अजिबात नाही. त्यांनी जे बोललं ते आम्ही ऐकलं की काँग्रेसनी याचा विरोध केला. खरं तर मला हे सांगायचं आहे की मोदीजींना खरंच आरक्षण द्यायचं होतं का? आणि ते इतके महान आहेत की जर त्यांनी ठरवलं तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला जर वाटतंय की विरोधकांनी विरोध केला तर मग आता असं करा, ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहे तिथं तर तुम्ही एक सूत्री आहे. कारण भाजप सरकार कोणी म्हणत नाही, मोदी सरकार म्हणतात. तर मोदीजींनी 50% महिलांना आता तिकिटा द्याव्या, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की त्यांच्या मनामध्ये खरोखर महिलांना तिकिटा द्यायचं आहे. जे काम आम्ही केलं काँग्रेसनी ते मोदीजी करू शकले नाही. आज मला सांगा की अशा वेळेस त्यांनी विशेष सत्र बोलावलं. खरंच गरज होती का या विशेष सत्र बोलवण्याची? जर त्यांना आरक्षण द्यायचं असतं ना तर एवढे वर्ष मात्र त्यांनी वाट बघितली नसती. जे काय चाललंय ना, इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून चाललेलं आहे. आणि महिला इतक्या मूर्ख नाही. ते म्हणतात ना काँग्रेसनी पाप केलं. काँग्रेसने पाप नाही केलं, भाजपने पाप केलेलं आहे. महिलांना फसवलेलं आहे. डिलिमिटेशनचं आरक्षण होतं आणि ते महिलांना सांगतात तुमचं आरक्षण आहे. अहो किती खोटं बोलणार. एक झालं, दोन झालं, तीन झालं. आम्ही तर आम्हाला ते पाप म्हणतात. हे तर महापाप करतायत. महिलांना फसवण्याचं, महिलांशी खोटं बोलण्याचं, महिलांना गाजर दाखवण्याचं. किती असे आश्वासनं आहेत की जे वाचून दाखवू शकतो आम्ही त्यांना, आणि त्यांनी एकही पूर्ण केलं नाही. त्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही असं आपलं म्हणणं आहे. सध्या तुम्ही अशाच जोडलेले राहा. वर्षाताई यांच्याकडे जाऊया. वर्षाताई, पंतप्रधानांना आज देशाला उद्देशून बोलायची गरज का वाटली आहे? सर्वप्रथम मी धन्यवाद देईन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. त्यांनी आज देशाला संबोधित केलं आणि देशासमोर काँग्रेस आणि इतर पक्षांनी निर्माण केलेले विविध प्रश्न आणि संभ्रम याची सविस्तर उत्तरं त्यांनी दिली की गेल्या 10 वर्षात या सरकारने काय काय केलं. नरेंद्र मोदी सरकार, भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे, या सरकारने काय काय केलं लोक विसरतात. त्यांना आठवण करून द्यायला लागते. जवळपास 55 ते 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेस प्रणित राज्य होतं. या देशातल्या महिलांना शौचालय मिळालं नाही. इज्जत घरच्या माध्यमातून सर्वप्रथम या देशातल्या प्रत्येक महिलेच्या घरात, प्रत्येक घरात शौचालय असलं पाहिजे. हे तिच्या, आपण म्हणू नये का, तिच्या बेसिक नेसेसिटीकडे केलेला विचार आहे. आपण तिला चुलीपुरतं मर्यादित ठेवलेलं होतं की तिला चुलीपुढे स्वयंपाक करताना लाकडं गोळा करायला दूर दूर रानावनात भटकावं लागायचं. त्या चुलीतून निघणारा धूर त्याने तिच्या
तिला श्वसनाचे विकार होत होते, चुलीवरची भांडी राखेना घासून तिला नखांचे आजार होत होते. एवढंच नाही तर लाकडं गोळा करायला जेव्हा ती जायची त्यावेळेस तिच्याकडे वाईट नजरेने बघणारे आणि त्या अत्याचारालाही तिला अनेकदा सामोरं जायला लागायचं. अशा अनेक गोष्टी डिजिटलचा नरेंद्र मोदीजींनी उल्लेख केला. या देशामध्ये गेल्या 12 वर्षाचा विचार केला तर प्रत्येक गोष्टीमध्ये काँग्रेसने विरोध केलेला आहे. कुठलीही गोष्ट आणली की काँग्रेसने विरोध केलाच, म्हणजे त्यांनी कधीही समर्थन केलं नाही. फक्त प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा, कारण हे कसं अयोग्य आहे दाखवायचं. पण गेल्या 10 वर्षात तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की या प्रत्येक गोष्टीने आपल्या देशामध्ये कशा प्रकारचा टप्प्याटप्प्याने बदल झालेला आहे आणि देश आपला विकसित खऱ्या अर्थानं होण्याकडे, खऱ्या अर्थानं जी वाटचाल आपण म्हणतो ती सुरू झालेली आहे. बहुधा वर्षाताई तुमचे मुद्दे संध्याताईंना पटत नाहीत, बहुतेक त्या हसतायत. नाही, संध्याताईला पटणार नाहीतच ना, कारण गेल्या 60 वर्षात जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा महिलांना साधं शौचालय सुद्धा देऊ शकले नाही. महिलांना त्यांच्या घरामध्ये त्या एखादी योजना देऊन चुलीच्या धुरातून त्यांची सुटका करण्याचंही त्यांना जमलेलं नाही. 50% आरक्षण दिलं असं म्हणतात, पण खऱ्या अर्थानं 50% आरक्षण त्यांनी दिलं आणि आता आम्हाला सांगतात की 50% आरक्षण द्या. अहो, आधी 33%ला समर्थन तरी द्या. 33%ला विरोध करायचा आणि तुम्ही 50% द्यायचं म्हणताय. आधी जे देतोय त्याचाही विचार करायचा नाही. पुढच्या टप्प्यात बोला की, पण आधी या देशातल्या काँग्रेसने कधीही समाजहिताचा विचार केला नाही, देशहिताचा विचार केला नाही, फक्त घराणेशाहीचा विचार केला आणि घराणेशाहीमुळेच यांना आमच्याकडेच सत्ता कशी राहील. ठीक आहे, तुम्ही आता आरोप केलेला घराणेशाहीचा उत्तर घेऊया आपण संध्याताईंकडून. संध्याताई, तुम्हाला वर्षाताई यांचे काही आरोप पटत नाहीत, काय उत्तर आहे तुमच्याकडे? वर्षाताईंना पहिलं तर सांगते, घराणेशाहीचं जे सांगतात, वर्षाताई विसरल्या असतील, नांदेडला एकाच घरामध्ये 6 तिकिटा दिल्या. विसरू नका, घराणेशाही तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यामध्ये सुद्धा आहे. त्यांनी दुसरं सांगितलं की मोदीजींमुळे महिलांच्या डोळ्यातला धूर बंद झाला. ताई, तुम्ही विसरल्या असाल की जे उज्ज्वला गॅस योजना तुम्ही दिली ना, तर आता सिलेंडर भरताना त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू पडतायत ना, ते धुरापेक्षाही जास्त आहेत. आता अशी वेळ आलेली आहे, मुंबईमध्ये मी स्वतः बघितलं, आमच्या घरच्या बायांना सिलेंडर नव्हते तर त्यांना उपासमारीची वेळ आली. अशी तुमची योजना आहे. आणि बाकी ज्या योजनांबद्दल तुम्ही जे बोलता ना की काँग्रेसने काय केलं, अहो 60 वर्षामध्ये जे काँग्रेसने केलं ना ते भाजप करूच शकले नाही. ज्या काय योजना म्हणून तर आहे शौचालय देऊ शकला नाही तुम्ही, काँग्रेसच्या आहे आणि फक्त नाव बदलवण्याचं काम मात्र भाजपाने केलं. खरोखर मला आश्चर्य वाटतं की भाजपमध्ये गेल्यानंतर महिलांचे मन राहत नाही, त्यांच्या डोळ्यावर कुठली पट्टी बांधलेली आहे. ताईंनी हे तरी अभ्यास केला का की डिलिमिटेशन मात्र मग संध्याताई, आरक्षण द्यायला इतकी वर्ष का लागली मग? बरोबर, हे मी तुम्हाला सांगते की आम्ही आमच्या काळामध्ये पंचायत राज मध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं. 33% आरक्षण दिल्यानंतर 14,05,000 महिला प्रतिनिधित्व करतायत. ही संध्या सव्वा लाख जी स्क्रीनच्या समोर बसलेली आहे ना, ही 3 टर्म निवडून येऊ शकली, जिल्हा परिषद होऊ शकली. हे काँग्रेसचे ध्येय धोरण होते. त्यामुळे काँग्रेसने पहिली राष्ट्रपती बनवली, हे काँग्रेसने केलेलं आहे. आज जर 10 वर्षामध्ये यांना जर द्यायचं असतं तर मला काय म्हणायचं आहे की 2023 लागू करा ना. मोदीजींना एवढं वाटतं ना की महिलांना आरक्षण दिलं पाहिजे, तर 2023 आरक्षण तुम्ही लागू करा, आम्ही समर्थ. एक तर पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीने आदिवासी समाजातली, जिला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, जिला कुठल्याही घराणेशाहीचा आदर्श ठीक आहे संध्याताई, उत्तर घेऊया. संध्याताई, वर्षाताई बोलतात, त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. वर्षाताई ऐकून घ्या, मी मला बोलू द्या डिलिमिटेशनला काम केलेलं आहे. संध्याताई, वर्षाताईंना बोलू द्या, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. भारतीय जनता बोला, तुम्ही बोला संध्याताई, मग मी बोला. वर्षाताई बोला. संध्याताई शांत झालेल्या आहेत. डिलिमिटेशन बोला बोला. ज्या आता ज्यांनी प्रतिभाताईंचा उल्लेख केला, येस, महिला राष्ट्रपती, त्याचा सन्मानच केला आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने समर्थनच दिलं, पण त्यांना सुद्धा राजकीय पार्श्वभूमी होती. पण आत्ताच्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, यांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसती. स्वकर्तृत्वावर पुढे आलेल्या आदिवासी समाजातल्या महिलेला राष्ट्रपती करण्याचं कार्य भारतीय जनता पार्टीने केलं. अटलजी पंतप्रधान असताना APJ अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व दिलं.
त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर रामनाथ कोविंदजी म्हणजे एससी एसटी आणि ओबीसी अशा सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो आपण संध्याकाळी डिलिमिटेशनचा बोलताय, तुम्ही त्या डिलिमिटेशन साठी काम केलेलं आहे. तुम्ही असं म्हणताय 2023चा कायदा. कुठला 2023चा कायदा? 2023ला आरक्षणाच्या वेळेस काय चर्चा झालेली होती, तर त्या चर्चेचा आपण विचार केला पाहिजे. पहिला मुद्दा की आरक्षण देताना किंवा ज्यावेळेस ते बिल तयार झालं, विधेयक तयार झालं, त्या विधेयकामध्ये जे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे त्यावेळेच्या काँग्रेस प्रणित सरकार काँग्रेसच्या नेत्यांनी वाचले नव्हतं का? तर त्यावेळेस काँग्रेसच्याच अध्यक्षा सोनिया गांधी असं म्हणत होत्या की तुम्ही 2023ला आता हे बिल पारित करताय, 24 पासून तुम्ही लगेचच आरक्षण महिलांसाठी आरक्षण द्या. त्यावेळेस कायदा मंत्री यांनी सांगितलं होतं आम्ही जर द्यायचं म्हटलं ना तर तुम्ही लगेच कोर्टात जाल आणि यावर स्टे आणाल. कुठल्या मुद्द्यावरती ते बोलले? जर हे आरक्षण 2000 बिल ज्यावेळेस पारित झालं आणि बिल पारित झाल्यानंतर 24 पासून जर आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते हे महिलांचं 33% आरक्षण सीमारेषा कोणी निश्चित केल्या असत्या? कुठला वॉर्ड कोणाला द्यायचा, कुठला मतदारसंघ कोणाला द्यायचा, हे कोणी ठरवलं असतं बरं? ते इलेक्शन कमिशनने ठरवलं असतं ना. आणि इलेक्शन कमिशनने ठरवल्यानंतर एखादा मतदारसंघ तुमच्या नेत्याचा मात्र वर्षातही त्या संदर्भातील हेतू शुद्ध होता का? 100% हेतू शुद्ध होता आणि ह्यामागची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. हे विरोधकांना समजून घ्यायचं नाही किंवा ते समाजासमोर येऊच द्यायचं नाही. म्हणून सांगते की 2023ला का 24 झाले नाही, जरा समजून घ्या तुम्ही. जर 2024ला आपण आरक्षण दिलं असतं आणि सांगितलं असतं इलेक्शन कमिशनने जर 33% जागा राखीव केल्या असत्या तर हीच लोक इलेक्शन कमिशन स्वतः चालवतात, भाजपचं ऐकतं इलेक्शन कमिशन, आणि काही लोक कोर्टात गेली असती आणि त्या महिला आरक्षण विधेयकावर स्टे आणला असता. ते होऊ नये याबद्दल सविस्तर बोललेले होते कायदा मंत्री 2023ला आणि म्हणूनच सोनिया गांधी त्यावेळेस गप्प झालेल्या होत्या. त्यावेळी तुम्ही युट्यूबला जा आणि चेक करा, तुम्हाला याचं उत्तर मिळेल. ठीक आहे. 2023च्या विधेयकाच्या वेळेलाच सांगितलं होतं की येतो मी पुन्हा वर्षात तुमच्याकडे पुन्हा येतो मी. संध्याताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा आरोप काँग्रेसवर थेट केलेला आहे की याबाबतचा हेतू काँग्रेसचा योग्य नाहीये किंवा काँग्रेस याबाबत खोटं बोलते महिला आरक्षणाबाबत. आता बघा, खोटं कोण बोलतं हे सर्वांनाच माहिती आहे. मला वाटतं ताईंचा अभ्यास कमी आहे, परंतु लोकांचा अभ्यास त्यांच्यापेक्षा निश्चित जास्त आहे. त्यांना चांगल्या तऱ्हेनं माहिती आहे की 2023ला जेव्हा बिल पास केलं होतं तेव्हा 2024ला लागू करू शकले असते. आणि मोदीजी तर इतके महान आहे, ते काही पण करू शकतात. तर मला सांगा, आता बरं ठीक आहे, त्यांचं जे म्हणणं आहे वर्षाताईच्या म्हणण्यानुसार लोक कोर्टात गेले असते, तर आता तुम्ही सरसकट द्या ना. कशाला डिलिमिटेशनची अट ठेवता, कशाला तुम्ही जनगणनेची अट ठेवता? आता ज्या निवडणुका आहेत तुम्ही देऊन टाका ना 50% आरक्षण, बघू तर खरी तुमचं मन किती मोठं आहे. या उलट वर्षाताई, या उलट लक्षात ठेवा, काँग्रेसनी युपीला 40% महिलांना तिकिटा दिल्या. तुम्ही एक राज्य असं मला सांगा की ज्या राज्यांमध्ये मोदीजींनी 10% तरी महिलांना तिकिटा दिल्या. अहो काय तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधता? आजचं जे बिल होतं ना ते बिल आरक्षणाचं होतच नाही. पुन्हा एकदा वाचा. आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे उत्तर घ्यावं लागेल. संध्याताई, आपण उत्तर घेऊया. वर्षाताई, यावर उत्तर द्या. संध्याताईने जो आता आरोप केला त्यावर काय आरोप आहे संध्याताईंचा? ते वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. त्यांचा आरोप असा आहे की काँग्रेसने 40% महिलांना उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारी दिली होती. भाजप असं करत नाही, भाजपने दिलं नाही. अद्याप जास्त देशातल्या सगळ्यात जास्त खासदार जर कुठल्या पक्षाच्या असतील ना तर त्या भारतीय जनता पार्टीचे आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो तो मुद्दा म्हणतात की सरसकट द्या ना, तुम्ही कशाला कॅल्क्युलेशन करताय? अहो परत सांगते मी, आणि हे सातत्यानं सांगत आले वेगवेगळ्या चॅनल्सवरती की पहिलं डिलिमिटेशन 1971 साली झालं. 1971 साली झाल्यानंतर 76 साली इंदिरा गांधींनी सांगितलं की 2001 पर्यंत डिलिमिटेशन होणार नाही, तसा ठराव केला आणि तशी घटनेत दुरुस्ती केली. 2001 साली पुन्हा जी विषम लोकसंख्या दिसत होती त्या विषम लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस सरकारने 2026 पर्यंत या देशात डिलिमिटेशन होणार नाही. आणि आता 2026 आहे तर 71 पासून 26 पर्यंत जर या देशामध्ये डिलिमिटेशन झालं नसेल तर कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येऊ शकतं का? आणि मग कोणी कायद्याच्या
मुद्दे काढून त्याच्यामध्ये खो घालू शकता का? तर असं होऊ नये. डिसेंबर 26ला बरं. ही मुदत संपते, त्यापूर्वी जर या गोष्टी झाल्या नाहीत तर भविष्यामध्ये येणाऱ्या या अनुषंगाने चर्चा होणं आणि त्याचा विचार होणं गरजेचं आहे. संध्याताई, मी तुम्हाला परत सांगेन, 2011ला जी दुरुस्ती झाली आणि त्याच्यात काय लिहिलंय त्याचा जरा अभ्यास करा आणि मग किती जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असल्या मात्र पाहिजेत, वर्षाताई, किती जागा पंतप्रधान उर्वरित नरेंद्र मोदी राज्यांसाठी. आता बोलताना असंही म्हणाले की हरलो नाही, हरणार नाही, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अर्थात हरलो नाहीच, कारण हे विधेयक जर कोणी आणू शकेल आणि हे बिल मंजूर करून घेऊ शकेल तर निश्चितपणे नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार करणार. कारण कभी ना हारेंगे, सिर्फ हम करके ठीक दिखाएंगे. आहे. आणि संध्याताई, खरंच आणखीन करणार एक मुद्दा आणि असा हे आहे की होणार. मोदींनी असंही म्हटलं की आता देशातील महिला काँग्रेसला माफ करणार नाहीयेत. महिलांच्या रोषाला काँग्रेस आता कशी सामोरं जाईल? बघा, ज्या ज्या राज्यांमध्ये इलेक्शन झाले ना, हम्म. त्या त्या राज्यांमध्ये मोदीजींनी काहीतरी नवीन फंडा आणला. महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं, 1500 रुपये. काहीच विचार करत नाही. आता बिल म्हणजे विशेष सत्र बोलावलं, आचारसंहिता आहे हो. म्हणजे यांच्या घरचंच राज्य आहे ना, म्हणून आम्ही काय म्हणतो की तुम्ही काही पण करू शकता ना. आचारसंहिता असताना तुम्ही मला सांगा, तुम्ही विशेष सत्र बोलवू शकता? जर तुम्ही हे करू शकता तर मग महिला आरक्षण पण द्या ना. जर तुम्ही काही नियम धाब्यावर ठेवू शकता. 2011ला जनगणना झाली होती, 2021ला जनगणना व्हायची होती, कोविडमुळे नाही झाली. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 2000 आज जरी तुम्ही हे केलं असतं तरी 29लाच लागू करणार होते. तर मग तुम्ही एक काम करा ना, 2026ला जनगणना करून टाका आणि 29ला लागू करा. आम्ही समर्थन करतो. आम्ही काय चुकीचं अहो, बोलतोय? सोपं का? तुम्ही डिलिमिटेशनच्या समितीमध्ये काम केलेलं आहे. हो जनगणनेचं काम हो अद्यापही सुरू आहे, आहे. मला आणि माहिती आहे. जातीनिहाय माझा अहो हे बघा, कालच्या चर्चेमध्ये आपण हे एकत्र जर होतो तुम्हाला त्यावेळेस वर्षाताई तुमचं विधान माहिती आहे, आहे. हे जर तुम्हाला तुमचं माहिती विधान आहे तर आहे. मग मला नाही, सांगा, तुमचंच आज जर विधान आहे आरक्षण की होऊ लागू शकत केलं, नाही. अहो हे जर आरक्षण लागू केलं, ह्या जर सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुमच्या नेत्यांना पण माहिती आहे की 29ला पण लागू होणार नाही. 30ला होते की 40ला होते हे त्यांना पण माहिती नाही. हे जर सर्व आता असं तुम्हाला काँग्रेसला करायचंच नव्हतं म्हणून गेल्या 18 वर्षात याच्यामध्ये पूर्ण एकच सरकार आहे, असताना मी सुद्धा तुम्हाला सांगते, संध्याकाळी तुम्ही जर केलं नाही. त्यांना खरंच महिलांना आरक्षण द्यायचं असेल तर सरसकट त्यांनी दिलं पाहिजे. तेही त्यांना द्यायचं नसेल तर राज्यांमध्ये निवडणूक आहे, द्या. तुम्ही सांगा तुमच्या नेत्यांना की पक्षाच्या 50% महिला द्या. मी चॅलेंज करतो, हे राज्य मोदीजींना, संविधानावर की द्या चालतं. तुम्ही हा 50% देश महिलांना. संविधानावर हे चालतो, बघा, हे लक्षात घ्या. प्रेम व्यक्त करण्यासाठी ह्या सर्व गोष्टीच नकायला पाहिजे. प्रेम व्यक्त करण्यासाठी 50% पक्षामध्ये द्या ना. तुमच्या हाती आहे ना, वन मॅन शो आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे. ज्या राज्यात म्हणाल त्या राज्यात तुम्ही बसताय. द्या महिलांना तिकिटा, ठीक मग आहे. आम्ही समजू की महिलांवर तुमचं प्रेम आहे. काय जी. बोलताय ताई तुम्ही? जे मात्र वर्षाताई, आता संध्याताई- 2029 पर्यंत हे महिला आरक्षण आणणार कसं? कारण तेवढी संख्या तुमच्याकडे नाहीये. नाहीये. पण विरोधकांना ज्या लोकांनी काल या बिलाला विरोध केला त्यातलीच मंडळी सुद्धा आता विचार करतील की हे काय योग्य आहे आणि अयोग्य आहे आणि त्या पद्धतीने पुढे कसं जायचं. त्यावेळेस यातलीच बरीचशी मंडळी तयार होतील आणि म्हणतील नाही, हे योग्य आहे आणि या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आणि त्यावेळेस पुन्हा नव्याने जसं मी म्हटलं की डिलिमिटेशन 2026 पर्यंत झालं पाहिजे असं संविधानिक घटनेतनंच सांगितलेलं आहे 2001 साली. त्यामुळे काही ना काहीतरी निर्णय निश्चितपणे सरकारला सुद्धा घ्यावा लागेल, कारण तशी घटनेतली गेलेली रचना आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने येत्या काळामध्ये ते पाहावं लागेल. जे पण मात्र मग निश्चितपणे वर्षाताई, 33% हिवाळी आरक्षण अधिवेशनामध्ये भारतीय पुन्हा हे जनता विधेयक पार्टीचे. चर्चेसाठी आणलं जाईल? आता ते पाहावं लागेल या सगळ्या काळामध्ये कशा पद्धतीने वरिष्ठ नेतृत्व आणि सरकार याचा विचार करताय. पण ते निश्चितपणे आलं पाहिजे आणि त्याची चर्चाही झाली पाहिजे. कारण विरोधकांना जर देशामध्ये असतील आणि एकंदरीत गैरसमज निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत ते करतील. ठीक पण आहे. या देशातली नारी शक्ती सक्षम आहे, ती विचार करेल आणि ती आवाज उठवेल, खंबीरपणे संघर्ष करेल आणि हे आरक्षण घेऊन राहील. संध्याताई, काँग्रेसची भूमिका पुढच्या काळामध्ये बदलेल की अशीच ताठर राहील? बघा, काँग्रेसची भूमिका ही स्पष्टच आहे. काँग्रेस काही महिला विरोधी नाही. काँग्रेस जे म्हणतायत, काँग्रेसनी लोकतंत्राचा विचार केला. कारण काँग्रेसला चांगल्या पद्धतीने माहिती होतं की हे जर आरक्षण मंजूर झालं तर काय होणार आहे. हे ज्यांचा नीट अभ्यास आहे त्यांना चांगल्या पद्धतीने कळतं की आज जर बिल पास झालं असतं. मला एक सांगा, एसटीच्या महिलांना आपण देतोय, एससीच्या महिलांना आपण देतोय. अहो, ओबीसीच्या महिलांनी काय पाप केलं मला सांगा.
महिला सर्व सारख्या असल्या पाहिजे, यांच्या लाडक्या बहिणी सगळ्या सारख्या नाही का? मग मला सांगा, ओबीसीच्या महिलांनी काय पाप केलं? ह्या जसं मोदीजी सांगत होते किंवा वर्षाताई सांगतायत की आम्ही काय करू, तोडफोड करण्यात ते हे खूप माहीर आहे. किती राज्य तोडताड केले, किती आमदार पळवले, तर मग यांना मला सांगा 211 मतदान विरोधात झालं, यांना करू शकले नसते? जर यांच्या मनात असतं तर हे काही करू शकले असते. हे सगळं नाटक आहे वर्षाताई. तुम्ही एक महिला आहे, मी एक महिला आहे, पण तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की हे करायचंच नव्हतं आणि म्हणून हे सगळं चाललं. विरोधी पक्षाकडून तुम्ही लपून ठेवलं. वर्षाताई तुमच्यावर गंभीर आरोप केलेला आहे, हे नाटक आहे असा गंभीर आरोप केलेला आहे. उत्तर आहे तुमच्याकडे? हे नाटक आहे, बरोबर त्या बोलतात ते. हे काँग्रेसचंच नाटक आहे. त्यांना या आरक्षणाला कधीही समर्थन द्यायचं नव्हतं. 2023ला ज्यावेळेस हे बिल पारित झालं त्यावेळेस सुद्धा त्यांना माहिती होतं की ज्यावेळेस चर्चेला येईल 2026ला डिलिमिटेशनच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा येईल त्यावेळेस आपण विरोध करायचा. आता संपूर्ण देशातल्या नारीशक्तीला आम्ही कसे तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्यासाठी 2023ला त्यांनी खोटं समर्थन दिलं असं मी म्हणेन. आणि आता ज्यावेळेस खऱ्या अर्थाने सगळ्या घटनात्मक बाजू सांभाळत असताना तांत्रिक बाजू सांभाळून समजून घेणं गरजेचं असताना सुद्धा त्या नाकारून कुठल्याही राज्यावरती अन्याय होणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात ओबीसीचा जो मुद्दा वारंवार काढतात, अहो तो ओबीसीचा मुद्दा आणि सगळी जाती गणना आता 2026 पर्यंत होणार आहे. आणि काँग्रेसच्या वर्षाताई असा एक मुद्दा पुन्हा उपस्थित होतोय की या विधेयकाच्या चर्चेमुळे तामिळनाडू किंवा पश्चिम बंगालच्या निवडणुका सुरू आहे 4-5 राज्यांमध्ये, तिथला निकाल फिरेल का? तिथला निकाल काय होईल? महिला सुज्ञेत आणि त्या सुज्ञपणे विचार करतील आणि या सगळेच जण भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि मतदानही करतील. याचं कारण फक्त या विधेयकामुळे नाही तर गेल्या 12 वर्षांमध्ये आपण या देशात झालेला बदल नारी शक्ती पाहते आणि नारी शक्तीच्या जीवनाचा स्तर उंचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती हे विधेयक आणण्याचं काम केलेलं नाही. तर या देशामध्ये सातत्याने निवडणुका असतात, या नाही तर दुसऱ्या राज्याची. त्यामुळे यांचं स्पष्टीकरण समोर आलंय. संध्याताई, त्यांचं असं म्हणणं आहे की हे विधेयक केवळ या नाटक नव्हतं किंवा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली चर्चा नव्हती जो तुम्ही आरोप केला होता. मात्र पश्चिम बंगाल किंवा तामिळनाडूमध्ये तुमचं पक्ष इतका ताकदीचा नाहीये, त्यामुळं विरोध करून तुम्हाला या निवडणुकांमध्ये काय फायदा होणार आहे? ज्या राज्यांमध्ये आम्ही ताकदीचं होतं त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आता आम्हाला बोलायला लावू नये. वर्षाताई, मी वारंवार तुम्हाला हात जोडून सांगते आहे, तुम्ही एक महिला आहे, मी एक महिला आहे, आणि हे आरक्षणाचं बिल हे पास करायचं नव्हतं. आणि राहिला प्रश्न महिलांचा, तर किती गाजर दाखवले मी काल परवापासून सारखं सातत्याने सांगते आहे की हे एप्रिल महिन्यातलं एप्रिल फूल शेवटला पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू मध्ये ज्या पद्धतीने आता हे बिल त्यांनी समोर आणलं, जर खरंच महिला हुशार असतील, त्यांना बिचाऱ्यांना काय असतं, महिला ही फार साधी भोळी आहे आणि ती म्हणूनच 2014 पासून फसत आली. त्यांना कळलं ना, तर निश्चितच मी तुम्हाला सांगते, आम्ही जे वारंवार सांगतो ना की बॅलेटवर इलेक्शन घ्या, जर बॅलेटवर इलेक्शन घेतलं ना तर तामिळनाडू, पश्चिम बंगाल सगळीकडे काँग्रेस येईल. परंतु तसं होत नाही आणि आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही. आणि म्हणून एकदा पुन्हा मी सांगते की महिलांना फसू नका. खूप झालं फसून. अहो मला सांगा, हे सांगतात नारी सन्मान. अहो घरच्या महिलांचा तर पहिले सन्मान करा. तुम्ही घरच्याच तर महिलांचा सन्मान करत नाही तर तुम्ही काय देशातल्या महिलांचा सन्मान करणार आहे? आम्हाला बोलायला लावू नका. अहो ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान होत नाही, ज्या वर्षाताई, वैयक्तिक आरोप आता सुरू झालेले आहेत, उत्तर द्यायला. तेच मी म्हणते, यांचं हे उद्योग हेच आहेत काँग्रेसचे कायम स्वरूपी आणि इतर विरोधकांचे वैयक्तिक आरोप करायचे. पण या देशातली नारी शक्ती अतिशय विचारवंत आहे आणि गेल्या मागच्या 60 वर्षात काय झालं आणि 10 वर्षात देश बदललेला कसा दिसतोय हे नारी शक्तीला दिसते. आणि म्हणूनच 2014, 2019 आणि 2024 या तीनही लागोपाठच्या निवडणुकीमध्ये नारी शक्ती भारतीय जनता पार्टीच्या मागे आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आणि ती येत्या काळातही राहील. ठीक आहे. तर वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागतं. मात्र या चर्चेसाठी वर्षाताई आणि संध्याताई दोघींनी तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.